श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि स्वतः माझ्या जीवनातला जे काही घडलं त्याविषयी मी थोडं सांगणार आहे। तर बघा, महाराजांनी खूप काही करून घेतलं। म्हणजेच काय बघा, आपण बोलतो ना, आपण श्रद्धा विश्वास खूप महत्त्वाचं असतं। कुठलीही सेवा तुम्ही करत असणार, कुठलीही असू द्या, तुम्ही थोडी का असेना सेवा करत असतो, पण त्या सेवेमध्ये आपला भाव असणं खूप महत्त्वाचं असतं, आपला विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं। तुम्ही जर महाराजांच्या मार्गात आलेले आहेत, महाराजांच्या सेवेत असाल, महाराजांच्या छत्रछायेमध्ये तुम्ही आहेत महाराजांच्या, तर तुम्हाला सांगेल, महाराजांवर विश्वास ठेवून तुम्हाला राहायचं आहे। आपल्या जीवनामध्ये खूप काही घडामोडी येत असतात, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांच्या। असं नाही की मी तुमच्यासोबत बोलत असते किंवा माझ्या लाईफमध्ये कुठलीही अडचण नाही, क्षणोक्षणी अडचणी येत असतात, रडते कळते, महाराजांजवळ बसते आणि त्या अडचणी ज्या असतात ना, मात्र त्या अडचणींवर दोन हात करायचं जे सामर्थ्य असतं ना, ते महाराज देत असतात। ती ताकद जी असते ते महाराज देत असतात। आपण फक्त महाराजांनी दाखवलेल्या ज्या मार्गांवर चालत असतो ना, ते खूप महत्त्वाचं ठरत असतं। महाराज जे सांगतात किंवा महाराजांची जी शिकवण आहे प्रामुख्याने, ती आपण म्हणजे स्वतः वागायचं असतं। तसं एक विश्वास महाराजांवर असायचा आणि कशाला घाबरायचं नाही। आपण जर चुकीचे नसलो ना, आपल्याला कशाला घाबरायची गरज, कुणाला घाबरायची गरज नसते, हे लक्षात घ्या। म्हणून आपण अध्यात्माच्या मार्गात आल्यानंतर विश्वास खूप मोठी गोष्ट आहे। तर त्यामुळेच तुम्हाला सांगेल, मी आज जे काही सांगणार आहे ते माझं एक स्वप्न होतं, छोटंसं होतं अगदी माझ्या मनातलं, आणि अगदी मी महाराजांना बोलली पण नाही, म्हटली नाही किंवा कधी सांगितलं देखील नाही। त्यांच्यासमोर बसायची तर कधी म्हटलं सुद्धा नाही की महाराज, माझं असं स्वप्न आहे किंवा ह्या गोष्टी आहेत किंवा माझं पूर्णच व्हायला पाहिजे स्वप्न। आता बरेच लोक बोलतात, ताई माझं घर घ्यायचं आहे किंवा मला नोकरीविषयी अडचण आहे किंवा मला लग्नाविषयी अडचणी येत आहेत, भरपूर काही गोष्टी असतात, पण आपण सेवा करतो, सगळं काही करत असतो। पण बघा, आपण एक मार्गाने आपण चालत असतो आणि त्या मार्गावर चालत असताना आपल्याला जे अनुभव येतात ना, खूप सुंदर असतात। आणि तसंच माझ्या बाबतीत देखील झालं। तर बघा, माझं जे घराचं स्वप्न होतं, आता हे जे घर मी आता राहते आहे, तर हे माझं स्वतःचंच आहे, जे बदलापूरला मी राहते आता, जे आता दिसतंय तुम्हाला, हे घर माझं स्वतःचंच आहे। तर हे आम्ही 12 वर्षापूर्वी घेतलेलं होतं आणि त्यानंतर नाशिकला सुद्धा माझा रूम आहे आमचा, म्हणजे महाराजांनी करून घेतलं ते। जर नाशिक म्हटलं तर नाशिकचा रूमसुद्धा महाराजांनी करून घेतला। हे घराचं स्वप्नसुद्धा महाराजांनीच पूर्ण केलेलं आहे। महाराजांची मी सेवा केली होती आणि ह्या घराच्या वेळेससुद्धा मी केलं, पण बघा, आमचे कष्ट देखील तेवढे होते, त्यासाठी त्यागसुद्धा खूप होते। हे घर जेव्हा आम्ही घेतलं त्यावेळी त्यागसुद्धा होते। बघा, आपण काहीतरी गोष्टी करत असतो, त्यावेळी करत असताना असं नाही पूर्ण महाराज करतात, आपण पूर्ण त्यांच्यावर अवलंबून नाही, तर कष्ट मात्र आपले लागतात, त्याग मात्र आपले लागतात। आणि तुम्हाला सांगेल, जेव्हा हे घर घेतलं होतं, सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, जेव्हा एखादी व्यक्ती किंवा आपले मिस्टर पण असू द्या, बघा, माणूस एखादी गोष्ट करत असतो, पण त्याला आपल्या बायकोची साथ असणं खूप महत्त्वाचं असतं। आणि मी माझं कौतुक नाही सांगणार, तर आम्ही दोघी नवरा बायको मिळून जेव्हा हे घर घेतलं होतं, अक्षरशः आम्ही 4 वर्षापर्यंत, म्हणजे मी फक्त एवढंच सांगितलं की जेव्हा आपण रेंट देतो ना, भाड्याचं घराचं जेव्हा पैसे देतो, तो विनाकारण ते पैसे, असं वाटतं की विनाकारण हे पैसे आपण पे करत असतो किंवा आपला हप्ता जाईल घराचा, आपलं घर होईल, अशा गोष्टी होत होत्या। आणि मी तेव्हा त्यांना सांगितलं की म्हटलं, मला साडी नको, काही नको, काहीच नको। 4 वर्ष आम्ही त्याग केला सगळ्या गोष्टींचा, की आम्हाला काहीच नको, फक्त तुम्ही घर बघा आणि रेंटच्या घरात नको। डायरेक्ट 4-4.5 हजार केव्हा महिना जायचा, निघून जायचे। म्हणून आम्ही दोघी मिळून तेव्हा केलं आणि हे घर तेव्हा झालं होतं। तेव्हा माझं स्वतःचं घर हवं असं मला वाटायचं आणि तेव्हा हे घर झालं होतं। तेव्हा पण महाराजांची सेवा मी केली होती आणि त्यासोबतच आपले कष्ट पण होते। पण आत्ता जे घर घेतलं, तर मी आमच्या गावाकडे घेतलेलं आहे, पाचोऱ्याला। मी महाराजांना कुठलीही म्हणजे असं गोष्ट सांगितली नाही, महाराजांना काही बोलली नाही किंवा कुठलीही सेवा मी केलेली नाही घरासाठी, की मला घर घ्यायचं आहे म्हणून मी संकल्पयुक्त सेवा करत आहे किंवा काय करत आहे। महाराजांची कृपा, मी फक्त एवढंच म्हणते, फक्त हे घर घेण्याचं जे स्वप्न होतं किंवा मला वाटत होतं कुठेतरी की गावी आपलं घर असावं। आपण गावी जातो, पण आपल्या गावाला की आपलं छोटंसं का असेल ना, आपलं घर असावं असं आपल्याला वाटत असतं। इथे बघा, बिल्डिंगमध्ये घरं असतात हे, आणि आपल्याला आपलं जे मन असतं ते मन मारून कुठेतरी राहावं लागतं बिल्डिंगमध्ये, नाईलाज असतो ह्या गोष्टींना।
तर इथेही तसंच आहे. नाशिकचं घर आमचं जे आहे ते पण बिल्डिंगमध्येच आहे, म्हणजे खाली तळाशी नाही आहे. पण मात्र मला वाटायचं की गावी माझं घर जे असेल ते खाली म्हणजे तळाशी असावं, मस्त छानसं असावं, छोटं का असेना पण असावं असं मला वाटायचं. आणि ती गोष्ट घडली. पाचोरा आमचा आईकडच्या गावाचा तालुका आहे. तर पाचोऱ्याला सासर आणि माहेर जवळच आहे माझं, त्यामुळे पाचोऱ्याला आम्ही घर घेतलं. आणि अचानकपणे सगळ्या काही गोष्टी झाल्या. आधी यांचं नाही होतं की नको आपण नाही घेऊया, तर त्यांचा बजेट वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या. आणि त्यानंतर म्हटलं ठीक आहे, होऊन जाईल, हळूहळू करून फिटेल, हे पण लोन फिटेल. आपण बघा कुठली गोष्ट करतो, लोन वगैरे काढतो आणि मग ह्या गोष्टी घडत जातात. तर अशा पद्धतीने आम्ही छोटंसं का असे ना आमचे म्हणजे रो हाऊस घेतले, तिथे छोटे 2 रो हाऊस घेतले. पण बघा महाराजांची कृपा आहे, सगळी महाराजांची कृपा असं मी मानेल. फक्त माझ्या मनात कुठेतरी होतं की माझं घर पाचोऱ्याला असावं, छोटं का असेना, कारण स्टेशनचं गाव आहे. आणि इथून जर आम्ही बसलो, कल्याणवरून पण बसलो, मुंबईवरून जेव्हा पण जातो ट्रेनने, एकटं माणूस म्हणजे स्त्री जरी महिला जरी एकटी गेली तर स्टेशनच्या गावाला गेल्यानंतर आपण आपल्या घरी जातो आणि पिशवी टांगून राहत असतो. आपली छोटीशी पिशवी टांगायला जागा असावी आपली स्वतःची, असं आमचं एक स्वप्न होतं. आणि नक्कीच महाराजांनी ते पूर्ण केलं. तर पूजा आम्ही केली 10 मेच्या दिवशी आम्ही पूजा केली. आम्ही गेलो पण होतो. व्हिडिओ जे असतात ते टायमर लावून यूट्यूबला टाकून दिलेले होतात, त्यामुळे मला जसा वेळ साध्य होईल तसे मी टाकत गेली. मध्ये गॅपसुद्धा झाला, पण त्या खूप गोष्टी महत्त्वाच्या होत्या. बऱ्याच ठिकाणी लग्न कार्य होते घरी, त्यामुळे पण गेलो, लग्न पण अटेंड केले. आणि 10 तारखेला आमच्या घराची पूजा आम्ही दिली. छोटासा व्हिडिओ मी ते साईडला टाकेल. तर नक्कीच ही जी घराची इच्छा होती ही महाराजांनी पूर्ण केली. आणि महाराजांचे अजून तुम्हाला दाखवते, जी मला फोटो फ्रेम होते. अजून एक म्हणजेच काय, जेव्हा मी हे घरांचं केलं 2 रो हाऊस छोटे छोटे घेतले आम्ही. पण तुम्हाला सांगेन, मी जेव्हा अक्कलकोटला गेली होती तेव्हा, तर मी सांगत होती, जेव्हा आम्ही अक्कलकोटला गेलो आणि अक्कलकोटला गेल्यानंतर जेव्हा आम्ही तिथे रूममध्ये राहिलो, रूममधून निघताना त्या दादाने त्यांनी आम्हाला 2 म्हणजे पेपर फोल्ड करून दिले. महाराजांचा फोटो होता, पेपर प्रिंट होती ती. आणि आम्ही निघायला लागलो तेव्हा त्यांनी आम्हाला माझ्या हातात दिले की हे फोटो आहेत महाराजांचे, तुम्ही न्या म्हणून. म्हटलं ठीक आहे. मग आम्हाला वाटलं एक फोटो असेल फोल्ड करून त्यांनी दिलेला. आपल्या घरी मोठा माझ्याकडे आहे महाराजांचा मोठा फोटो आहे देवघराच्या वरती, तर बऱ्याच वेळा तुम्ही बघितलाही असेल. तर मी घरी आली. घरी आल्यानंतर ते जे फोटो फ्रेम होते, प्रिंट होते, ते 2 होते. लक्षात घ्या, ते 2 होते. आणि आज माझ्या लक्षात आलं की महाराजांनी जे 2 प्रिंट दिले होते किंवा अक्कलकोटून जे 2 प्रिंट आलेले होते, तर ते ह्या 2 घरांसाठी होते. असं मी लक्षात घेतलं की महाराजांची अशी इच्छा होती, प्रत्येक घर जे तुझं असेल तिथे माझं वास्तव्य असेल. आणि महाराजांचं वास्तव्यासाठीच महाराजांनी, म्हणजे मी म्हणू शकत नाही की ते मला एक संकेत रूपात होते की काय ते मला माहिती नाही. आम्ही जेव्हा खोलले ते प्रिंट 2 निघाले घरी. अरे म्हटलं, त्यांच्याकडून चुकीचे 2 प्रिंट दिले गेले की काय, असं मला वाटत होतं. आणि ते मी सांभाळून ठेवले. आणि जेव्हा मी रूमचं आता पूजेसाठी जात होतो तेव्हा असं घडलं की गुरुवारच्या दिवशी अचानक ते प्रिंटची आठवण आली आणि प्रिंटचा मी फोटो केला. हा बघा, हा फोटो जो आहे तो महाराजांचा करून आणला, जो अक्कलकोटून मला त्या दादांनी दिला होता. जो हा फोटो आहे, तर तुम्हाला सांगेल, हा जो फोटो मी पूजेला पण ठेवला होता, तिथे घराची पूजा केली तेव्हा हार वगैरे नंतर परिधान केलं, पूजा मांडणी ती दाखवेल मी तुम्हाला अशा पद्धतीने. तर हे जे रूप आहे ना महाराजांचं, तुम्हाला सांगते, तर एक खूप वेगळं. जेव्हा मी पूजा केली गुरुवारच्या दिवशी, फ्रेम बनवून आणली. आम्ही शुक्रवारच्या दिवशी इथून निघालो होतो 8 तारखेला पूजेसाठी किंवा कार्यक्रमासाठी सगळ्या. तर 7 तारखेला गुरुवार आलेला होता, 7 मेला. आणि त्या दिवशी महाराजांचा हा फोटो मी बनवून आणला. बनवून आणल्यानंतर स्थापना केली देवघरामध्ये माझ्या इथे. एक बनवला, एक प्रिंट बाकी बनवायची, ती ठेवली मी अशीच. आणि जे रूप आहे महाराजांचं, थोडं होतं खराब फोटो, पण मला नाही, मला हाच फोटो पाहिजे असं माझा मनाचा ध्यास होता. आणि तुम्हाला खरं सांगते, हा फोटो बघते ना मी, अप्रतिम आहे. जसं महाराज बोलतायत असं वाटतं कुठेतरी. आणि खूप वेगळं वाटत आहे महाराजांकडे बघून, की प्रत्यक्ष महाराज इथे बसलेले असं जाणीव होते. आणि हे प्रिंट मला 2 मिळालेले होते तेव्हा. तर जे हे फोटो मी गुरुवारी बनवून आणला आणि पूजा माझी झाली रविवारच्या दिवशी, आपल्या घराची पूजा झाली. महाराजांनी ही इच्छा पूर्ण केली. ही फक्त स्वामी कृपा आहे, बाकी काही नाही. मी महाराजांना बोलली देखील नव्हती की महाराज मला घर हवं आहे, की माझी इच्छा पूर्ण करा किंवा काही करा, काही नाही बोलली. फक्त मनात कुठेतरी होतं
की असं हवं आपलं पण ना, गावी गेल्यानंतर वाटायचं, मनात फक्त वाटायचं आणि ते महाराजांनी करून घेतलं. ते खूप खूप काही मोठा अनुभव आहे माझ्यासाठी. 6 महिन्यापासून जे काही गोष्टी घडत गेल्या, होत गेल्या, नंतर मी म्हणजे एवढं स्पष्टीकरण द्यायला खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल, म्हणून फक्त एवढंच सांगेल तुम्हाला, ही फक्त स्वामी कृपा आहे, दुसरं काही नाही. जेव्हा आपल्या मनातील एखादी गोष्ट महाराज न कळतपणे न सांगता समजून घेतात, अजून काय पाहिजे आपल्याला आयुष्यात, नाही का. आत्ता करून घेतलं आणि खूप म्हणजे छान पद्धतीने आमच्या बजेटमध्ये, बजेटपेक्षाही कमी म्हटलं तरीही चालेल अशा पद्धतीने आमचं घर झालं. तर ही महाराजांची कृपा असते. हे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, तुमचा विश्वास जर खरा असेल, तुम्ही जर पूर्ण शरणागती गेले असणार, तर तुम्हाला सांगते न मागता मिळत असतं. फक्त तुम्हाला सांगते, कुलदेवी पित्रांची सेवा तुमच्या घरात घडणं खूप महत्त्वाचं आहे. जी काही माझी पूजा झाली, तर तुम्हाला सांगेल 10 तारखेला पूजा झाली. पित्रांची सेवा, आता माझा अनुभव आला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, आपण सांगू नाही. तर दिंडोरीहून मला सेवा देण्यात आलेली होती. दिंडोरीहून सेवा दिल्यानंतर मी जी सेवा करून आली, मग तर पित्रांची सेवा करून आल्यानंतर 1.25 महिना माझा 9 तारखेला पूर्ण झाला आणि 10 तारखेला आपल्या स्वामींनी जी कृपा केली, 10 तारखेला स्वामींनी घराची पूजा आमच्याकडून करून घेतली. तर ही पित्रांची सेवा केल्यानंतर घडलं, हे लक्षात घ्या. आम्ही कशासाठीच गेलो नव्हतो की आम्हाला काही अडथळे, काही प्रॉब्लेम आहेत घरात. आता प्रत्येक बघा, माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाला प्रॉब्लेम असतो, काही ना काही अडथळे येतात, छोटे मोठे दुखणे असतात, काही असू द्यात ते असतात. पण फक्त आपल्याला काय वाटतं की जे काही असेल सुखाने खाऊ देत, 2 घास चटणी भाकर काही का असेल, फक्त सुख समृद्धी आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं असतं. लक्ष्मी माता ही प्रत्येक गोष्टी चराचरात असते, पैसा सगळं नसतं. तर भगवंताची कृपा राहावी, आपल्या पित्रांचा कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं. असं नाही की आपण जगतोय, छान जगतोय म्हणून त्यांना विसरून जावं, तर त्यांचा कृपा आशीर्वाद लाभावा म्हणून मी ही पूजा दिंडोरीहून जेव्हा दिली तेव्हा मी ही पूजा पण करून आली. आणि त्यानंतर 9 तारखेला 1.25 महिना आमच्या पूजेला झाला, पूर्ण झाला आणि 10 तारखेला आम्ही ही पूजा केली घराची. म्हणजे हा योगायोग जुळून आला. आणि एक मी हेच समजेल की माझा पित्रांचा कृपा आशीर्वाद, माझ्या कुलस्वामिनी आईचा कृपा आशीर्वाद आणि त्यामागे माझ्या गुरूंचा आशीर्वाद आहे, दुसरं काही नाही. या दोघी म्हणजे कुलदेवी आणि पित्रांची सेवा तुम्ही करता आणि ती केली, तुम्ही मनापासून करत आहे, तळमळीने करत आहे, तर बघा तुम्हाला महाराज भरभरून देत असतात. एक विश्वासाने तुम्ही सेवा करत चलात, न मागता सगळं देतात. आपली ओंजळ कमी पडत असते, माहिती, आपल्याला न सांगता सगळं काही मिळत असतं. तर या पद्धतीने माझा छोटासा अनुभव होता. व्हिडिओ खूप मोठा झाला असेल तर माफ करा, पण नक्कीच मला असं वाटलं की तुम्हाला नक्कीच सांगावा. हा छोटीशी जी स्वामी कृपा माझ्यावर झाली ती नक्कीच तुमच्याबरोबर शेअर केली. व्हिडिओ करायला शक्य नाही झालं कारण मला नाही वाटत की आपण कोणतीही गोष्ट जी आपण लाईफमध्ये करत असतो ती दाखवत बसावी किंवा करत बसावी. महत्त्वाचं पूजा पाठ करणं खूप महत्त्वाचं असतं. आपण ज्या काही गोष्टी करत असतो ते देखावा नसावा, रिअल असावं असं मला वाटतं. म्हणून मी प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ करणं महत्त्वाचा ठरत नाही माझ्या आयुष्यात तरी, असं मला वाटतं. तर या पद्धतीने मी व्हिडिओ केला, मोडका तोडका कसा कशानं तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे इथे. महाराजांना एवढंच सांगेल, ज्या पद्धतीने माझं स्वप्न पूर्ण झालं तसं तुमच्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होत. कुणाला घर असेल, कुणाचं संतती असेल, बरेच काही अडचणी असतात. तर एवढंच सांगेल, विश्वास ठेवा, विश्वासाने सेवा करत नक्कीच महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील. महाराज नक्कीच समजून घेत असतात. जेवढं दुःख आपल्याला होतं त्या पटीने त्यांना जास्त पटीने दुःख होत असतं, हे लक्षात ठेवा. आपण जेव्हा त्यांच्या चरणी जात असतो, त्यांच्या सानिध्यात असतो, तर आपल्यापेक्षा जास्त दुःख त्यांना होत असतं. जेव्हा आपल्याला रडायला येतं तर त्यांना वाईट वाटत असतं. पण त्यासाठी तुम्हाला सांगेल, तुमचा विश्वास, तुमची शरणागती जाणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ह्या गोष्टी असल्या तर नक्कीच महाराज आपल्याला भरभरून देत असतात. तर ज्या पद्धतीने माझ्या आयुष्यात सुखाचे दिवस आहेत त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यात सुद्धा असोत. बरेच लोक बोलतात की सांगू नये, नजर लागते, अशा गोष्टी तशा गोष्टी करतात. पण बघा, ज्या ठिकाणी महाराज आहेत, ज्या ठिकाणी महाराज असतात त्या ठिकाणी काही कोणाची नजर लागत नाही. वाईट बाधा या आपोआपच बाहेर निघत असतात. तर या पद्धतीने महाराजांची कृपा आमच्यावर झाली आणि नक्कीच महाराजांची कृपा सदैव माझ्या पाठीशी, तुमच्या पाठीशी असावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.